एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातील आणीबाणीच्या क्षणी अकस्मात धावून येते, तेव्हा व्यवहारात तिला साक्षात दत्त म्हणून उभे राहिलात असे म्हणतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. श्री दत्तात्रेय हे पूर्ण अवतार आहे. श्री दत्तप्रभू हे मानवी अवतार नाही. त्यांना मानवी देह नाही, म्हणून मानवी देहाच्या कुठल्याही मर्यादा त्यांना नाही. ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय अशी एकत्र शक्ती श्री दत्तांमध्ये सामावलेली आहे. श्री दत्त प्रभूंजवळ सर्व धर्म समभाव आहे. संत एकनाथ महाराजांना त्यांनी फकीर वेशात दर्शन दिले. समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रातही श्री दत्तात्रेयांनी त्यांना मंगल वेशात दर्शन दिल्याची कथा आहे. प्रत्येक देवतेच्या पूजा सामग्री, नैवेद्य वेगवेगळे असतात. श्री दत्तप्रभूंचे मात्र तसे नाही. श्री दत्तप्रभूंना बिल्वपत्र, तुळस, पांढरी लाल फुले, दुर्वा सारे चालते. श्री दत्तप्रभूंजवळ रुद्रपठण करतात आणि विष्णू सहस्त्रनामही म्हणतात. श्री दत्त देवतेचा वास प्रत्येक मानवी शरीरात आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या घडामोडी सतत देहात घडत असतात. जुन्या पेशींचा लय होतो, नव्या पेशी तयार होतात, सप्तधातूंची निर्मिती होते. देह हा 7 विकारांनी बांधलेला आहे. शेवटी त्याचा क्षय आहे आणि त्यानंतर पुन्हा देह निर्मिती आहे. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनी जन योगी समाधी नये ध्याना. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता.